त्या उदाहरणाकडे आता जातो आणि ही खरं तर ही सर्जरी करणं आवश्यकच होतं, चिरफाड करणं आवश्यकच होतं. आज राज ठाकरे म्हणतो बडोद्यात सगळे महापौर गुजराती का होतात. राज ठाकरे, मैं नहीं तुम्हारे को उस तरह से क्रिटिसाइज करना चाहता हूं क्योंकि हर किसी को डेमोक्रेसी में बोलने की इजाजत है. याचा अर्थ राज ठाकरे उचलली जीप लावली टाळाला, उचलली जीप लावली टाळाला समजत नाही. मला सांगा, महाराष्ट्र तशाच प्रकारचे गुजरात, तशाच प्रकारे उत्तर भारत आहे. तिथं हिंदी भाषा बोलणाऱ्यांमध्ये ही सार्वत्रिक सार्वजनिक भाषा असते. त्यासोबत मग भोजपुरी आहे आमची, त्यासोबत वेगवेगळ्या भाषा आहेत, रिजनल लँग्वेजेस आहेत आमच्या उत्तर भारतामध्ये सुद्धा. गुजरातमध्ये कच्छ भाषा आहे, गुजरातमध्ये गुजराती भाषा आहे. याचा अर्थ गुजराती म्हणून तिथं महापौर होतो का. राज ठाकरे 97वी घटना दुरुस्ती वाचावी, 74वी भारतीय संविधानातली घटना दुरुस्ती वाचावी. त्याचबरोबर राज ठाकरे त्या पुढे जाऊन आपण काय कायदा म्हणतो निवडणूक आचारसंहितेच्या बाबतीत तो वाचावा. हे सगळं न करता ज्या प्रकारे राज ठाकरेंनी हे वर्तन चालवलंय हे कायदेशीर कायदाबाह्य आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्या पुढे जाऊन आम्हाला हे म्हणायचं आहे की राज ठाकरेच्या ह्या सगळ्या आणि उद्धव ठाकरेच्या या सगळ्या कर्तृत्वाला आम्ही जे आहेत स्पष्टपणे सांगत आहोत की ही गोष्ट लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत भ्रष्ट निवडणूक प्रथा, परत सांगत आहे, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत भ्रष्ट निवडणूक प्रथा लाच कलम 123(1) मत देण्यासाठी भौतिक लाभांचा ऑफर आश्वासन देणे ही लाच ठरते. खालील आश्वासने मोफत पार्किंग, मालमत्ता कर माफी, अवाजवी प्रभाव ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोडतात. आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत की ह्यांच्या विरुद्ध जे आहे तातडीनं मुक्त व निष्पक्ष निवडणूक आवश्यक आहे, इतर आदेश पारित व्हावेत. आम्ही निवडणूक आयोगाला ही विनंती केलेली आहे की म्हणजे एकदम इम्पार्शल अशा प्रकारची निवडणूक झाली पाहिजे. निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन